श्री स्वामी समर्थ. आज आपण अशा एका भक्ताची कथा ऐकूया ज्याला काही न मागता स्वामींनी सर्व काही दिले. चला तर मग ऐका. एक भक्त होता. त्याच्या आयुष्यात सगळं विस्कळीत चाललं होतं. घरात शांतता नाही, मन समाधान नाही, ज्या कामात हात घालायचा त्यात यश नाही. दररोज स्वामींजवळ तो जायचा, बसायचा, पण काहीच बोलायचा नाही. स्वामींसमोर रडायचा आणि मनातल्या मनात म्हणायचा, स्वामी स्वामी फक्त मला सांभाळून घ्या तुम्ही. दिवस गेले, आठवडे गेले, महिने गेले, पण काहीच बदल झाला नाही असं त्याला वाटायला लागलं. नंतर थोड्या दिवसांनी अचानक त्याला एक संधी मिळाली जिथे त्याला अपेक्षाही नव्हती आणि त्याला त्यात यश मिळाले. पण तेव्हा त्याच्या लक्षात आलं की स्वामींनी आपली प्रार्थना ऐकली. ज्यावेळी तो मागत होता तेव्हा नाही, पण ज्यावेळी स्वामींच्या मनात आलं तेव्हा योग्य वेळ आली तेव्हा स्वामींनी त्याला भरपूर दिलं. स्वामींना आपल्या मुखातली शब्द, आपल्या मनातील वेदना, डोळ्यातील अश्रू, न बोललेली प्रार्थनासुद्धा महाराज ऐकत असतात. स्वामी आपल्या प्रत्येक गोष्टी ऐकतात, कारण आपण त्यांचीच लेकरे आहोत. म्हणून आज शांत बस, कारण तुझी प्रार्थना स्वामीपर्यंत पोचली आहे. श्री स्वामी समर्थ.